या व्हिडिओमध्ये आम्ही एसक्यूएल मध्ये नवीन टेबल तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत। डेटाबेसची मजबूत रचना करण्यासाठी क्रिएट टेबल कमांड आणि महत्त्वाचे नियम जाणून घेऊया। क्रिएट टेबल कमांड डेटाबेसचा पाया आहे। ही कमांड माहिती साठवण्यासाठी एक नवीन स्ट्रक्चर तयार करते। टेबलचे नाव, कॉलम आणि प्रत्येक कॉलमचा डेटा प्रकार निश्चित करणे ही याची संरचना आहे। क्रिएट टेबल कमांडची मूलभूत रचना येथे दाखवली आहे। यात टेबलचे युनिक नाव, कॉलमचे नाव, डेटा प्रकार आणि त्याची कमाल लांबी समाविष्ट असते। या उदाहरणामध्ये कस्टमर टेबलसाठी एसक्यूएल कोड आणि व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन दिसत आहे। लक्षात ठेवा, प्रत्येक कॉलमच्या व्याख्येमध्ये त्याचे नाव, डेटा प्रकार आणि आवश्यकता असल्यास नियम कन्स्ट्रेंट्स दिले जातात। अचूक डेटा प्रकार निवडणे महत्त्वाचे आहे। INT पूर्णांक इंटिजर्ससाठी वापरला जातो। VARCHR वर्डचार अक्षरे आणि शब्द साठवतो। फोन नंबरसाठी कधीकधी VARCHR वापरला जातो, जेणेकरून लीडिंग झिरोज आणि स्वरूपण फॉर्मॅटिंग टिकून राहील। डेटाबेसची अखंडता, इंटेग्रिटी सुनिश्चित करण्यासाठी एसक्यूएल कन्स्ट्रेंट्स वापरले जातात। यामध्ये प्रायमरी की युनिक रेकॉर्डसाठी, चेक मूल्यांवर मर्यादा घालण्यासाठी, नॉट नियल डेटा भरणे अनिवार्य करण्यासाठी आणि युनिक मूल्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरला जातो। टेबल स्ट्रक्चर तयार झाल्यावर तुम्ही इन्सर्ट इंटू कमांड वापरून डेटा भरू शकता। मोठ्या प्रमाणावर डेटासाठी बल्क इन्सर्ट्स किंवा बाह्य फाईल इम्पोर्ट करण्याचा विचार करा। क्रिएट टेबल ॲज सिलेक्ट कमांड वापरून तुम्ही जुन्या टेबलच्या रचनेवर आधारित आणि डेटासह नवीन टेबल बनवू शकता। संपूर्ण टेबल कॉपी करण्यासाठी ॲस्टरिस्कचा वापर करा। क्रिएट टेबल इफ नॉट एक्झिस्ट क्लॉज वापरल्याने आधीच अस्तित्वात असलेल्या नावाचे टेबल पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न केल्यास एसक्यूएल एरर टाळता येते। हे तुमचा कोड क्रॅश होण्यापासून वाचवतो। टेबल तयार झाल्यावर त्याची रचना स्ट्रक्चर पाहण्यासाठी DESC डिस्क्राइब कमांड वापरा। जर तुम्हाला कॉलमचे नाव बदलायचे असेल किंवा नवीन कॉलम जोडायचा असेल तर ऑल्टर टेबल कमांडचा वापर करा। तुमचा डेटाबेस कार्यक्षम ठेवण्यासाठी योग्य डेटा प्रकार, डेटा टाइप्स निवडा। अचूकतेसाठी प्रायमरी की आणि चेक सारखे कन्स्ट्रेंट्स वापरा। सुरक्षिततेसाठी नेहमी इफ नॉट एक्झिस्टचा वापर करा। इन्सर्ट इंटू आणि ऑल्टर टेबल पुढील पायऱ्यांसाठी लक्षात ठेवा।